आपल्यासोबत पणजीतून आमचे प्रतिनिधी विकास गावकर आहेत आणि म्हापशातून आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्यासोबत आहेत। दोघांकडून आत्ताची गोव्यातली सध्याची परिस्थिती जाणून घेऊयात। प्रताप, एकंदरीत सकाळपर्यंत सुदीन ढवळीकर आणि मायकल लोबो यांची नावं मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत होती, मात्र आणखीही ही यादी वाढलेली आहे। त्या पार्श्वभूमीवर नेमके काय खल सुरू आहेत? या सगळ्या राजकीय घडामोडीच्या आधी मी पर्रिकर यांचं जे घर आहे डोनापावला बीचच्या परिसरामध्ये, ते घराच्या परिसरातली ही दृश्य दाखवतोय। 9:30 वाजता साधारण त्यांचं पार्थिव बाहेर काढलं जाईल। आपण ती गाडी बघतोय, त्या गाडीमध्ये त्यांचं पार्थिव ठेवलं जाईल आणि त्या पार्थिव इथून त्यांचं पार्थिव बीजेपी कार्यालयामध्ये जाईल आणि तिथून ते पार्थिव जे आहे ते कला निकेतन जिथं आहे तिथं ठेवलं जाईल लोकांच्या दर्शनासाठी। काही वेळेतच त्यांचं पार्थिव बाहेर काढण्याची तयारी आता पूर्णपणे सुरू झालेली आहे। 2 गाड्या आहेत, एका गाडीमध्ये त्यांचं पार्थिव असेल तर दुसऱ्या गाडीमध्ये त्यांचे कुटुंबीय त्या गाडीमध्ये बसतील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पर्रिकरांच्या निधनानंतर जी सगळी राजकीय घडामोड सुरू आहे ती महत्त्वाची याच्यासाठी आहे की गोव्याचे दुसरे कोण मुख्यमंत्री होणार हा सगळ्यात महत्त्वाचा आणि चर्चेचा विषय सगळ्या देशामध्ये चर्चेला जातोय। पण याच्यामध्ये आपण पाहतो की रात्री 1:30 वाजताच्या दरम्यान नितीन गडकरी आलेले आहेत। सुदीन ढवळीकरांचं नाव चर्चेत आहे। सुदीन ढवळीकरांनी स्वतः आपण मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असल्याचं कळवलेलं आहे। पण आपण पाहतो की या नावाला खूपशी सहमती मिळेल असं सध्या तरी वाटत नाही, कारण गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई हे स्वतःचे 3 आमदार आणि अपक्ष 2 असे 5 आमदारांचं गट घेऊन ते गडकरींना भेटलेले आहेत। त्यांचा आणि सुदीन ढवळीकरांचा खूप चांगला संबंध आहे असं सध्या दिसत नाहीये। त्यामुळे नेमकं काय होणार हा औत्सुक्याचा विषय आहे। त्याच्यामध्ये श्रीपाद नाईकांचं नाव पुढे आलेलं आहे, तो सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे। त्याच्यानंतर सावंत जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांचं पण नाव मुख्यमंत्र्यांच्या चर्चेत आहे आणि मायकल लोबो हे सुद्धा भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, त्यामुळे त्यांच्या नावाची सुद्धा चर्चा आहे। पण कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे। साधारण संध्याकाळी 6-7 नंतर ही गोष्ट क्लिअर व्हायला सुरुवात होईल। आता सध्या पर्रिकरांचं पार्थिव आणि त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन आणि त्याच्यानंतर अंत्यसंस्कार यासाठी सगळे नेते मंडळी बाहेर पडलेले आहेत। तोपर्यंत हा विषय थांबेल आणि 5 नंतर त्यांच्या अंत्यसंस्कार केल्यानंतर तात्काळ ह्या गोष्टीला पुन्हा एकदा चर्चा सुरू होईल। निश्चित। प्रताप, आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विकास गावकर सुद्धा आहेत, त्यांच्याकडे जाऊयात। विकास, भाजपाला खरं तर भाजपमधलंच मुख्यमंत्री हवा आहे, त्या पार्श्वभूमीवर नेमकी काय काय माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे? नक्कीच सुवर्ण, मी आता आहे भारतीय जनता पार्टीच्या पणजी येथील कार्यालयासमोर आहे मी, आणि या ठिकाणी थोड्याच वेळात पार्थिव आहे ते इथे येणार आहे। आणि त्याची जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाजपाचे कार्यकर्ते आहेत जमलेले आहेत। या ठिकाणी पार्थिव 10 वाजता येईल। आता जसं प्रताप नाईक म्हणाले की त्याप्रमाणे तिथे निवासस्थानाकडून जे पार्थिव निघणार आहे ते इथे भाजपच्या कार्यालयासमोर आणलं जाणार आहे आणि साधारण 1 तास हे पार्थिव इथे थांबवण्यात येईल आणि त्यानंतर तिथूनच बाजूला कला अकादमी आहे त्या ठिकाणी ठेवण्यात येईल आणि तिथे 4 वाजेपर्यंत हे पार्थिव ठेवण्यात येईल। इथले जे नेते आहेत किंवा मंत्री आहेत, इतर राज्यातले मंत्री आहेत, ते कला अकादमीमध्ये येतील अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली। मात्र इथे या ठिकाणी आता थोड्याच वेळात पार्थिव येणार आहे। आणि तुम्ही जसं म्हटलं तसं गोव्यातल्या राजकीय घडामोडींना सुद्धा वेग आलेला आहे। गोव्याचे मुख्यमंत्री पुढचे कोण होणार आहेत याची सुद्धा चर्चा या ठिकाणी ऐकायला मिळते। जर बघितलं तर प्रमोद सावंत आहेत, ते विधान सभेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या नावाची सुद्धा इथे चर्चा होते। त्याचप्रमाणे सुदीन ढवळीकर असतील ते मगोपचे आहेत। मात्र एकूणच जर बघितलं तर प्रमोद सावंत यांच्या नावाची चर्चा होते, कारण ते भाजपचे आहेत। त्याचबरोबर विश्वजित राणे आहेत काँग्रेसमधून जे भाजपमध्ये आलेले होते, त्यांच्या सुद्धा नावाची चर्चा होते। पण एकूणच बघितलं तर प्रमोद सावंत यांच्या नावाची चर्चा इथे आपल्याला ऐकायला मिळते। सुवर्ण, विकास, या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी तुमच्याकडनं माहिती घेत राहणार आहोत। प्रताप, तुम्ही सुद्धा सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा, तुमच्याकडूनही संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्हाला दोघांनाही।